मी अमोल भास्कर सुरवाडे. मी वाकी ग्रामपंचायत याविषयी पाऊल उचलत आहे, कारण माझी माहिती 2014 ते 2025 पर्यंतची या माहिती मला हवी आहे आणि ही माहिती मी गावाच्या भल्यासाठी उचलली आणि मला न्याय मिळावा यासाठी मी उचलली. कारण या समस्या आमच्या संपूर्ण गावाच्या आहेत, याचा उद्रेक आहे. ह्या जे मी समस्या मांडली ही माझी स्वतः एकट्याची नाही, ते संपूर्ण गावाची समस्या आहे आणि मी फक्त एक आवाज त्या गावाचा, त्या गावाची समस्या मांडण्यासाठी मी आलो. आणि माझ्या गावाचा जो पैसा आहे, मला याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे हे मी प्रूफ करून देतो. त्यासाठी जर काही पुरावे लागले तर तुम्हाला हात देऊ शकतो. पण गावातील जे काही पुढारी आहेत ते मला या गोष्टीविषयी बऱ्याच वेळा विचारतात की तू का करतो, हे कशासाठी केलं पाहिजे. मी त्यांना प्रश्न विचारला आहे की तुम्ही याचे उत्तर द्या ना. मला उत्तर दिल्यानंतर मी करणार नाही या गोष्टी, पण मला उत्तरं मिळत नाही. लेखी स्वरूपात ही नाही, मौखिक स्वरूपात. तर मला लेखी स्वरूपात उत्तर हवं, त्यासाठी मी पाऊल उचलतो. 29 सप्टेंबर 2025 रोजी मी माहितीचा अधिकार टाकला होता. माहितीच्या अधिकारामध्ये मी 2014 ते 2025 या कालावधीमध्ये झालेले ऑडिट रिपोर्ट तसेच झालेल्या ग्रामसभा यांची युक्तियुक्त व ठराव मी त्यांना मागितले होते. त्यांनी मला 20/10/2025ला बोलवलं की तुम्हाला माहिती देतो. पण माहिती दिल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांनी मलाच प्रश्न विचारला की आम्ही माहिती देऊ शकत नाही. असे अधिकारी आमचे ग्रामसेवक यांनी. मग मी त्यांना विचारलं गावामध्ये भरपूर काही समस्या आहे, त्या समस्याही तुम्ही सुधारत नाही आणि मला माहितीचा अधिकारात माहितीही देत नाही, तर याच्यामागील कारण काय. मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकतो, पण तुम्हाला थोडा वेळ लागेल, तो वेळ द्या. मी त्यांना वेळही दिला. आज 23 सप्टेंबर 2025पासून तर आज म्हणजे 7 ते 8 महिने झाले आहेत. 7-8 महिने त्यांनी मला माहिती दिली नाही आणि गावातील एवढ्या समस्या आहेत, या समस्या कशा काढायच्या त्याही दिवशी मी त्यांना विचारलं. भूमिगत गटर आहे आमच्या गावामध्ये दलित वस्तीची, त्या दलित वस्तीच्या गटरीमध्ये पिण्याच्या पाण्याचा पाईप आहे, तो 2014पासून येतो तसा. त्यांनी आम्ही सांगितलं तो बाहेर काढा, याच्यामुळे गोरगरीब लोकांच्या आरोग्यात धोका होऊ शकतो किंवा डायरियाची साथ लागू शकते. यामुळे तुम्ही लक्ष का देत नाही. मग तुम्हाला तोंडी सांगण्यापेक्षा तुम्हाला लेखीही दिलं, पण त्यांनी कोणत्याही प्रकारची हरकत न घेतल्यामुळे हे पाऊल मी उचललं.